मृत्यू हा शाश्वत आहे, तो कोणालाही चुकलेला नाही। माणसाचं शरीर जरी अमर नसलं तरी एखाद्याच्या आठवणी मात्र अजरामर करता येतात। पाटोद्याचे रहिवासी धीमंत पाडुळेंनी आपल्या वडिलांच्या आठवणी अशाच अजरामर केल्यात। धीमंत यांच्या वडिलांनी 5 मेला जगाचा निरोप घेतला। वडिलांच्या निधनानंतर धीमंत यांनी कर्मकांडांऐवजी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत वृक्ष लागवडीला प्राधान्य दिलं। वडिलांची जी राख असते, काही लोक नदीमध्ये टाकतात, काही लोक नदी टाकून पाणी टाकून प्रदूषण करतो, हा विषय मी बाजूला साडून त्या दिवशी मान्यवरांच्या अनिकेत लोहिया यांच्या हस्ते, डॉक्टर बिराजदार सरांच्या हस्ते, धनर पाळ्यांच्या हस्ते ते 3 झाडं राख त्या दिवशी मी लावली। आणि आता मी असा संकल्प केलेला आहे की दररोज मी 5 खडे खणणार आहे, 1 खडा न थांबता, आणि जूनमध्ये 150 झाडं लावणार आहे। की खरं तर योगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पाडुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण धीमंत यांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या श्रमदानात अजिबात खंड पडू दिला नाही। कुठलाही विधी झाला, लग्न असो, मृत्यू असो, कुठलाही विधी असो, सुखासो दुःख असो, हा विधी क्षणिक 5 मिनिटाचा विधी असतो, तो भविष्यामध्ये कोणाच्या लक्षामध्ये राहत नाही। पण मी विधी असा केला की मला उठल्या उठल्या माझ्या दारामध्ये ते झाडं दिसतात आणि मला वाटतं की माझे वडील गेले नाहीत, माझे वडील त्या झाडाच्या रूपाने माझ्या समोर आज वडील जिवंत आहेत, वडिलांच्या आठवणी समोर आहेत। धीमंत यांना बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सरकारच्या या अभिनव योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी खास शर्ट शिवून घेतलाय आणि आता त्या शर्टवर जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणांनाही जागा मिळाली आहे। आणि मी गावामध्ये सर्वांना घोषणा द्यायच्या, गावामध्ये फिरायचं, चला चला श्रमदानात चला, आता नाही तर पुन्हा कधीच नाही, पाणी अडवा पाणी जिरवा, अशा घोषणा द्यायच्या। मी गाडीवर फिरायचो आणि घरोघर जाऊन सांगायचं पाण्याचं महत्त्व आणि लोकांना श्रमदानाला प्रवृत्त करायचं। वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी धीमंत अहोरात्र झटतायत। त्यांची ही निस्वार्थ धडपड संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे।